Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 12 photosynthesis. आतापर्यंत आपण फोटोसिंथेसिस लेक्चर 1, लेक्चर 2 अँड लेक्चर 3 या 3 पार्ट्समध्ये अभ्यासत होतो. आज आपल्याला लेक्चर 4 म्हणजे चौथ्या पार्टमध्ये काय अभ्यासायचं आहे हे पाहण्याआधी आपण एकदा लेक्चर 1, 2 अँड 3मध्ये काय काय शिकलेलो आहोत ते एकदा रिकॉल करूया. यामध्ये आपण फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय, डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस, त्यानंतर फोटोसिंथेसिसची रिॲक्शन जी असते ती रिॲक्शन आपण पाहिली. त्यानंतर क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट आपण डायग्रॅमद्वारे चांगल्या प्रकारे शिकलो. आणि ती जी डायग्रॅम आहे क्लोरोप्लास्टची, त्या डायग्रॅमवर आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ड्रॉ ए नीट डायग्राम ऑर लेबल इट. तर त्या डायग्रॅमला आपण चांगल्या प्रकारे लेबलिंग करून नीट अँड क्लीन अशी ती डायग्रॅम ड्रॉ केली तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतात. आणि त्यामध्येच त्या क्लोरोप्लास्टच्या पार्टमध्येच डायग्रॅममध्येच आपल्याला हा जो सेपरेट पार्ट ड्रॉ केलेला दाखवलेला आहे तोच पार्ट म्हणजे काय आहे, तर थायलॅकॉइड्स कशा प्रकारे तयार झालेले आहेत किंवा इनर क्लोरोप्लास्टच्या आतील भागामध्ये जे काही पार्ट्स आपल्याला पाहायला मिळत असतात ते इन डिटेल या ठिकाणी आपल्याला शो केलेले आहेत. जसं थायलॅकॉइड्स हे लॅमेली एकावर एक याप्रमाणे स्टॅक केल्यानंतर या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत असतं आणि या स्ट्रक्चरलाच थायलॅकॉइड म्हणतात. हे त्यांनी त्या ठिकाणी डायग्रॅमद्वारे आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. त्या डायग्रॅममध्येच आपण हे पण शिकलो की क्लोरोफिलसोबत झॅन्थोफिल आणि कॅरोटीन्स नावाचे पिगमेंटसुद्धा यामध्ये प्रेझेंट असतात. त्याचप्रमाणे फोटोसिंथेटिक प्लांट्स जे असतात त्यामध्ये जे पिगमेंट्स लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात ते एका विशिष्ट स्पेक्ट्रमवर जो लाईट प्रेझेंट असतो, ज्याप्रमाणे रेड अँड ब्ल्यू रिजन ऑफ स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळत असतो. तो जो स्पेक्ट्रम आपण पाहत असतो तो कुठल्या प्रकारचा स्पेक्ट्रम आहे, त्यावर लाईट कशा प्रकारे ॲब्सॉर्ब केला जातो, किती वेवलेंथवर तो ॲब्सॉर्ब होत असतो किंवा त्या लाईटला काय म्हटलं जातं, म्हणजे फोटॉन म्हणजे नेमकं काय, हे आपण नेचर ऑफ लाईट यावरून शिकलो. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईटच्या डायग्रामवरून त्यामध्ये वेब गेअर कसा तयार होतो, म्हणजेच व्हायलेट टू रेड कलरपर्यंतचे जे काही रेनबो आपल्याला दिसत असतो तो कशा प्रकारे तयार होतो हे आपण त्यामध्ये शिकलो. त्यानंतर आपण मागच्या पार्टमध्ये ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं काय हे याचाही अभ्यास केला. ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रममध्ये आपल्या हे लक्षात आलं की ज्या पॉईंटवर लाईट ॲब्सॉर्ब केला जातो, प्रत्येक वेवलेंथवर जितक्या अमाऊंटमध्ये लाईट ॲब्सॉर्ब केला जातो त्याला म्हटलं जातं ॲब्सॉर्प्शन ऑफ स्पेक्ट्रम. आणि ॲक्शन ऑफ स्पेक्ट्रम म्हणजे त्याच वेवलेंथवर जे काही रेट ऑफ फोटोसिंथेसिसची ॲक्शन चालू असते त्याला म्हटलं जातं ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस. त्यानंतर त्याच्यावर कॅन यू टेलचे क्वेश्चन्सही तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन ॲक्शन स्पेक्ट्रम अँड ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम दिलेला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन म्हणजेच आपण आत्ता जे मागच्या पार्टमध्ये शिकलो त्याच्यामधला डिस्टिंग्विश चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यानंतर ड्रॉ वेल लेबल डायग्रॅम ऑफ क्लोरोप्लास्ट यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि पहिला क्वेश्चन आहे व्हॉट मेड ही टू परफॉर्म हिज एक्सपेरिमेंट. तर त्याबद्दल आपण पहिल्या 1 आणि 2 या लेक्चरमध्येही अभ्यास केलेला आहे. तो अभ्यास म्हणजे मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस, ज्यामध्ये लाईट कशा प्रकारे ॲब्सॉर्ब केला जातो
त्यानंतर क्लोरोफिल तो लाईट ॲब्सॉर्ब करून जे काही लाईटचं सेंटर असतं, ज्या ठिकाणी लाईट रिसीव केल्यानंतर फोटोसिंथेसिस ही ॲक्शन होत असते, ती ॲक्शन किंवा ती प्रोसेस होण्यासाठी in modern concept the process of photosynthesis is an oxidation and reduction process in which water is oxidized means to release oxygen. ऑक्सिडाइज्ड होणे म्हणजे काय? ऑक्सिजन रिलीज होतं. वॉटर एक अशी प्रोसेस असते ऑक्सिडेशन, ज्यामध्ये वॉटर ऑक्सिडाइज्ड होतं आणि त्यामधून ऑक्सिजन वायू रिलीज होत असतो. त्याचप्रमाणे दुसरी प्रोसेस असते रिडक्शनची, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस हा रिड्यूस होत असतो. कुठून? तर तो असतो रिड्यूस टू फॉर्म शुगर. म्हणजेच काय, आपण फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ज्यावेळी अभ्यासत असतो त्यावेळी हे लक्षात येतं, द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस in which water is oxidized and CO2 is reduced to form sugar. It consists of two successive series of reactions. म्हणजेच काय, यामध्ये दोन सक्सेसिव्ह सिरीज एकामागून एक अशा रिॲक्शन्स होतात. The first reaction requires light and is called light or Hill reaction. बघा, या लाईट रिॲक्शनलाच काय म्हटलं गेलेलं आहे? हिल रिॲक्शन. जो आपल्याला पहिला क्वेश्चन्स दिलेला आहे, व्हॉट मेड हिल टू परफॉर्म हिज एक्सपेरिमेंट, तर त्याच्यावरच आपल्याला या ठिकाणी लाईट रिॲक्शन जी आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलेल्या आहे, लाईट रिॲक्शन कशा प्रकारे फॉर्म होते, तीच म्हणजे काय, तर हिल रिॲक्शन. झालं तुम्हाला हे रिकॉल? आणि सेकंड रिॲक्शन डज नॉट रिक्वायर लाईट अँड इज कॉल्ड डार्क ऑर ब्लॅकमॅन रिॲक्शन. ऑफ द टू रिॲक्शन्स द फॉर्मर इज अ फोटोकेमिकल रिॲक्शन. The first reaction requires light and is called light or Hill reaction. Second reaction does not require light and is called dark or Blackman reaction. सेकंड रिॲक्शनला लाईटची गरज नसते, पण ते याचाच अर्थ लाईटमध्ये ही प्रोसेस होत नाही असं नाही, तर दिवसा लाईटमध्येच ही प्रोसेस होत असते. फक्त फर्स्ट रिॲक्शनमध्ये जी काही प्रॉडक्ट तयार झालेले असतात ते प्रॉडक्टपासून ही सेकंड रिॲक्शन होणार असते. म्हणूनच याला म्हटलं जातं, आणि यामध्ये लाईटची गरज नसते, म्हणून या रिॲक्शनला डार्क रिॲक्शन असं म्हटलं जातं. किंवा ब्लॅकमॅन रिॲक्शन म्हणजेच काय, ज्याप्रमाणे हिल या सायंटिस्टने लाईट रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे ही टर्म, त्याप्रमाणे ब्लॅकमॅन यांनी ही रिसर्च करून ही डार्क रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे डार्क रिॲक्शनला ब्लॅकमॅन या सायंटिस्टचं नाव दिलं गेलं आहे आणि त्याला म्हटलं गेलं आहे ब्लॅकमॅन रिॲक्शन. ऑफ द टू रिॲक्शन्स द फॉर्मर इज अ फोटोकेमिकल रिॲक्शन while the latter is a बायोकेमिकल रिॲक्शन. जी काही लाईट रिॲक्शन असते त्यामध्ये फोटोकेमिकल रिॲक्शन होत असते. म्हणजेच काय, फोटॉन्सपासून किंवा लाईटपासून, लाईट एनर्जीपासून केमिकल एनर्जी मिळत असते, तयार करण्याचं काम यामध्ये केलं जात असतं. त्याचप्रमाणे जी सेकंड रिॲक्शन असते, ज्यामध्ये डार्क रिॲक्शन असं आपण म्हणत असतो, त्यामध्ये हे जे काही लाईट रिॲक्शनपासून मिळालेले प्रॉडक्ट असतात त्यांच्यापासून, म्हणजेच लाईट एनर्जीपासून नाही, त्या लाईट एनर्जीपासून जे काही प्रॉडक्ट फॉर्म झालेले असतात त्यांच्यापासून बायोकेमिकल रिॲक्शन होत असते. म्हणजे त्या प्रॉडक्टपासून पुढे केमिकल एनर्जी म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट्स तयार होण्याचं काम या रिॲक्शनमध्ये होत असतं. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण फोटोसिंथेसिसचे हे सगळे पार्ट अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपण लाईट रिॲक्शन,
मधलंच रिॲक्शन सेंटर कशाला म्हणतात, त्याला क्वांटम एनर्जी का म्हटलं जातं, हे सगळं आता अभ्यासायचं आहे. त्याचप्रमाणे ATP सिंथेसिस थ्रू केमोऑस्मॉसिस ही जी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे ही कशा प्रकारे आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिडायझेशन ऑफ पिगमेंट 680चं इलेक्ट्रॉन्स रिगेन कसे होतात यावर आपल्याला आता या पार्टमध्ये अभ्यास करायचा आहे. तर बघूया लाईट रिॲक्शन. In light reaction, solar energy is trapped by chlorophyll and stored in the form of chemical energy as ATP. लाईट रिॲक्शनमध्ये सोलर एनर्जी ही ट्रॅप केली जाते क्लोरोफिलद्वारे. क्लोरोफिल ही सनपासून सोलर एनर्जी ट्रॅप करत असतं आणि मग त्यानंतर ती स्टोअर करून ठेवली जाते केमिकल एनर्जीच्या रूपात किंवा ATPच्या रूपामध्ये. अँड इन द फॉर्म ऑफ रिड्युसिंग पॉवर ॲज NADPH2. ATP हे स्टोअर केलेलं जे काही आपली केमिकल एनर्जी असते त्याला ATP म्हटलं जातं. त्याचप्रमाणे NADPH2 हे रिड्युसिंग पॉवरसुद्धा त्यामध्ये तयार होत असते. ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड इन द लाईट रिॲक्शन बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ज्यावेळी वॉटरचं स्प्लिटिंग केलं जातं त्यामध्ये या लाईट रिॲक्शनमध्ये वॉटरचं स्प्लिटिंग होतं, म्हणजेच काय, फोटोलायसिस होतं. त्यावेळी ऑक्सिजन इव्हॉल्व्ड होत असतो, म्हणजे ऑक्सिजन बाहेर पडत असतो. वेन अ फोटॉन इज ॲब्सॉर्ब्ड बाय क्लोरोफिल मॉलिक्यूल अँड इलेक्ट्रॉन इज बूस्टेड टू हायर एनर्जी लेवल. ज्यावेळी सनपासून फोटॉन घेतले जात असतात, ॲब्सॉर्ब केले जात असतात क्लोरोफिलद्वारे, तर त्या क्लोरोफिलमध्ये एक एनर्जी लेवल तयार होते आणि ती एनर्जी लेवल तयार होते याचाच अर्थ काय, त्यामध्ये काही इलेक्ट्रॉन तयार होतात आणि ते इलेक्ट्रॉन जे असतात ते मेन ज्या ठिकाणी रिॲक्शन होणार असते त्या ठिकाणच्या रिॲक्शन सेंटरकडे हे इलेक्ट्रॉन बूस्ट होत असतात हायर एनर्जी लेवलकडे हे इलेक्ट्रॉन्स बूस्ट होत असतात. टू बूस्ट ॲन इलेक्ट्रॉन ए फोटॉन मस्ट हॅव सर्टन मिनिमम क्वांटिटी ऑफ एनर्जी. मग ह्या इलेक्ट्रॉन बूस्ट करण्याला काही मिनिमम क्वांटिटी त्या क्लोरोफिलला हवी असते, फोटॉनला हवी असते. मग ती जी मिनिमम क्वांटिटी ऑफ लाईट असते त्या एनर्जीलाच काय म्हटलं जातं, क्वांटम एनर्जी असं म्हटलं जातं. बघा, एक डेफिनेशन आपल्याला मिळालेली आहे इथं. क्वांटम एनर्जी म्हणजे काय, तर क्वांटम एनर्जी म्हणजे टू बूस्ट ॲन इलेक्ट्रॉन, यामध्ये नीट लक्ष द्या. टू बूस्ट ॲन इलेक्ट्रॉन अ फोटॉन मस्ट हॅव अ सर्टन मिनिमम क्वांटिटी ऑफ एनर्जी कॉल्ड क्वांटम एनर्जी. इलेक्ट्रॉन बूस्ट करण्यासाठी फोटॉनला जेवढ्या प्रमाणात एनर्जीची गरज असते त्या एनर्जीला क्वांटम एनर्जी असं म्हटलं जातं. अ मॉलिक्यूल दॅट हॅज ॲब्सॉर्ब अ फोटॉन इज इन एनर्जी रिच एक्सायटेड स्टेट. आणि जसं तो इलेक्ट्रॉन एखाद्या ठिकाणी पोचतो, तो इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी पोचणार त्या ठिकाणी साहजिकच काय होणार, एक्साइटमेंट तयार होईल. आणि त्या एक्साइटमेंट होण्याला त्या स्टेटलाच काय म्हटलं गेलं आहे, एक्सायटेड स्टेट. ज्या ठिकाणी जो मॉलिक्यूल जो असतो दॅट हॅज ॲब्सॉर्ब अ फोटॉन इज इन एनर्जीच्या रूपामध्ये तो फोटॉन ॲक्सेप्ट करत असतो, ॲब्सॉर्ब करत असतो आणि त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी एक्सायटेड स्टेट तयार होत असते. वेन द लाईट सोर्स इज टर्न ऑफ, द हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स रिटर्न रॅपिडली टू देअर नॉर्मल लो एनर्जी ऑर्बिटल्स. As the excited molecule reverts to its original stable condition called the ground state. मग ही जे
ज्या ठिकाणी एक्साइटेड स्टेट होती त्या ठिकाणापासून हे जी काही इलेक्ट्रॉन्स असतात हे खालच्या बाजूला रिवर्ट जात असतात. म्हणजेच काय, ते परत त्या स्टेजला येऊन पोचतात जिथून ते निघालेले असतात. आणि मग ते रिवर्ट ओरिजिनल स्टेबल कंडिशनला आल्यानंतर त्याला म्हटलं जातं ग्राउंड स्टेट. म्हणजेच काय, यामध्ये एक प्रकारची ही अशी सायकल चालत असते. आणि ही जी सायकल चालू असते इलेक्ट्रॉन पास होण्याची, त्यामुळे ही लाईट रिॲक्शन ही सायक्लिक रिॲक्शन धरली गेलेली आहे, ज्यामध्ये फोटॉन लाईट गेन केल्यानंतर त्याच्यापासून जी एनर्जी मिळत असते त्यापासून जो इलेक्ट्रॉन तयार होत असतो, तो इलेक्ट्रॉन तिथून मेन एक्साइटेड स्टेटला किंवा रिॲक्शन सेंटरला पास केला जातो. तिथून तो परत ग्राउंड स्टेटला, म्हणजेच काय, त्याच्या ओरिजिनल स्टेबल कंडिशनला येऊन पोचतो. ज्यावेळी लाईट मिळण्याचं काम, मीन्स एनर्जी ऑर्बिटल जी असते ती लाईट गेन करण्याचं काम बंद करते, त्यावेळी परत हा इलेक्ट्रॉन येऊन ग्राउंड स्टेटला स्टेबल होत असतो. या प्रकारे ही लाईट रिॲक्शन फॉर्म होत असते आणि त्याच्यामध्ये ATP आणि NADPH2 हे दोन गोष्टी तयार होत असतात. ATP ही एनर्जी सोर्स असतो, केमिकल एनर्जी सोर्स असतो, आणि NADPH2 रिड्युसिंग पॉवर असते. रिॲक्शन सेंटर. तर रिॲक्शन सेंटर म्हणजे नेमकं काय हे आता आपण बघू. द लाईट ॲब्सॉर्बिंग पिगमेंट्स आर लोकेटेड इन द थायलॅकॉइड मेम्ब्रेन. हे ज्यावेळी आपण शिकतोय लाईट रिॲक्शन किंवा रिॲक्शन सेंटर, तर त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी एक साईडला ही डायग्रॅमसुद्धा पाहायला मिळते, जी ATP सिंथेसिस थ्रू किमोऑस्मॉसिस असं नाव दिलेलं आहे. पण आपण या डायग्रामवरून सुद्धा काही गोष्टी लक्षात घेऊ शकतो. जसं या ठिकाणी समजून घ्या, सन आहे आणि या सनपासून लाईट गेन केला जातो आहे, म्हणजे ॲब्सॉर्ब केला जातो आहे. कुठे, तर क्लोरोफिलमध्ये. हे फोटॉन्स ॲब्सॉर्ब होत आहे क्लोरोफिलमध्ये या ठिकाणी. आणि मग हे जे क्लोरोफिलमध्ये फोटॉन ॲब्सॉर्ब केले जातात ते इलेक्ट्रॉनच्या रूपाने, त्यामध्ये एनर्जी तयार होते आणि ते इलेक्ट्रॉनच्या रूपाने बाहेर पडतात. आणि कुठे जातात, तर त्यांच्या रिॲक्शन सेंटरच्या इथं, ते एक्साइटमेंट सेंटर जिथं असते, एक्साइटेड स्टेट जिथं असते त्या ठिकाणी ते जातात. आणि ज्यावेळी ते नॉर्मल लो एनर्जी ऑर्बिटलला परत येतात, म्हणजेच काय, ते त्यांच्या ग्राउंड स्टेटला परत इलेक्ट्रॉन आपल्याला येताना दिसत असतो. परत इलेक्ट्रॉन खालच्या बाजूला मूव्ह होत असतो. हे सगळं आपण ग्राउंड स्टेटला, हे सगळं आपण आत्ता लाईट रिॲक्शनमध्ये पाहत होतो. हे ग्राउंड स्टेट म्हणजे काय, तर जी ओरिजिनल ऑर्बिट असते त्या ओरिजिनल ऑर्बिटला ग्राउंड स्टेट म्हटलं गेलेलं आहे. एक्साइटेड स्टेट म्हणजे काय, ज्या ठिकाणी रिॲक्शन सेंटर असतं, ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन केली जात असते, त्याला रिॲक्शन सेंटर असं म्हटलं जातं. आणि या रिॲक्शन सेंटरमध्ये, म्हणजेच ही जी काही आहे, हे ब्लॅक कलरचं जे सर्कल तुम्हाला दिसतं आहे, हे सर्कल म्हणजे थायलॅकॉइड मेम्ब्रेन आहे. थायलॅकॉइड मेम्ब्रेन जे असतं, या थायलॅकॉइड मेम्ब्रेनमध्ये लाईट ॲब्सॉर्बिंग पिगमेंट म्हणजे क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, झॅन्थोफिल यासारखे जे पिगमेंट असतात, कॅरेटिनॉइड्स, हे पिगमेंट्स यामध्ये प्रेझेंट असतात. दे आर अरेंज्ड इन क्लस्टर ऑफ क्लोरोफिल अँड ॲक्सेसरी पिगमेंट्स अलॉंग विथ स्पेशल टाईप्स ऑफ क्लोरोफिल मॉलिक्युल्स P680 अँड P700. P680 आणि P700 म्हणजे काय, तर P इज इंडिकेटेड ॲज ए पिगमेंट. Pलाच आपण पिगमेंट म्हणू शकतो, किंवा तिथं त्यांनी दिलं आहे P स्टँड्स फॉर पिगमेंट. द लेटर P स्टँड्स फॉर पिगमेंट. म्हणूनच आपण त्याचा
रीडिंग करताना अशा प्रकारे रीडिंग करू शकतो. क्लोरोफिल मॉलिक्युल्स पिगमेंट 680 अँड पिगमेंट 700 या प्रकारचे टाईप्स ऑफ क्लोरोफिल मॉलिक्युल्स तिथं प्रेझेंट असतात. फॉर द वेवलेंथ ऑफ लाईट ॲट विच दीज मॉलिक्युल्स शो मॅक्झिमम ॲब्झॉर्बन्स. म्हणजेच हे जे पिगमेंट 680 आहे याचाच अर्थ काय, तर पिगमेंट जे क्लोरोफिल पिगमेंट किंवा लाईट ॲब्सॉर्बिंग पिगमेंट आहेत हे वेवलेंथ 680ला आणि वेवलेंथ 700ला चांगल्या प्रकारे लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात आणि त्यापासून ते लाईट ॲब्सॉर्ब करून रिॲक्शन सेंटरकडे फोटोसिंथेसिस प्रोसेस होण्यासाठी ट्रान्सफर करत असतात. P680 and P700 molecules form the reaction centers or photocenters. म्हणजेच काय, तर ते रिॲक्शन सेंटर किंवा फोटो सेंटरकडे ते लाईट एनर्जी पास करत असतात, ट्रान्सफर करत असतात. The accessory pigments and other chlorophyll molecules harvest solar energy and pass it on the reaction centers. These are called light harvesting or antenna molecule. मग हे जे ॲक्सेसरी पिगमेंट्स असतात हे लाईट हार्वेस्टिंगचं काम करत असतात, म्हणूनच त्यांना म्हटलं गेलेलं आहे लाईट हार्वेस्टिंग ऑर अँटिना मॉलिक्यूल. लाईट हार्वेस्टिंग ऑर अँटिना मॉलिक्यूल. They function to absorb light which they transmit at a very high rate to the reaction center where the photochemical act occurs. जिथं फोटोकेमिकल रिॲक्शन सुरू होणार असते, म्हणजेच काय, लाईटापासून लाईट एनर्जीपासून केमिकल एनर्जी तयार होण्याची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होणार असते. तिथपर्यंत लाईट ॲब्सॉर्ब करून ट्रान्समिट करण्याचं काम हे मॉलिक्युल्स करत असतात. कोणते, लाईट हार्वेस्टिंग मॉलिक्यूल किंवा अँटिना मॉलिक्यूल हे लाईट हार्वेस्ट करून रिॲक्शन सेंटरकडे फोटोकेमिकल ॲक्ट होण्यासाठी पाठवत असतात. हे आपल्याला या पूर्ण लाईट रिॲक्शनच्या रिॲक्शन सेंटर म्हणजे नेमकं काय आणि लाईट रिॲक्शनमध्ये जे मेन पॉईंट असतात, जसं फोटॉनपासून जी काही एनर्जी मिळत असते ती एनर्जीपासून जो इलेक्ट्रॉन तयार होत असतो तो बूस्ट करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीला क्वांटम एनर्जी म्हटलं जातं. त्यानंतर ते इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी पास केले जातात त्या सेंटरला किंवा त्या जागेला एक्सायटेड स्टेट म्हटलं जात असतं. या प्रकारचे ग्राउंड स्टेट, या प्रकारचे जे काही वर्ड तुम्ही आता ऐकणार आहात पुढच्या डायग्राममध्ये मी तुम्हाला फोटो सिस्टीम 1 and 2 कशा प्रकारे फंक्शन करत असतात हे मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे हे जे काही आत्ता तुम्ही टर्म्स वेगवेगळ्या प्रकारचे ऐकलेले आहेत, जसं क्वांटम एनर्जी, एक्सायटेड स्टेट, थायलॅकॉइड मेम्ब्रेन किंवा अँटिना मॉलिक्यूल, लाईट हार्वेस्टिंग मॉलिक्यूल, हे सगळे तुम्ही आता समजून घेतले. आता आपण त्याचं मेकॅनिझम कशा प्रकारे होत असतं, म्हणजेच फोटोसिस्टीम 1 अँड फोटोसिस्टीम 2 कशा प्रकारे फंक्शन करत असतात हे आपण आता डायग्रामद्वारे समजून घेऊ. आपण जी रिॲक्शन आता पाहत आहोत लाईट रिॲक्शन, त्याबद्दलची आपण फोटॉन ज्यावेळी ॲब्सॉर्ब करत असतात क्लोरोफिल मॉलिक्यूल ज्यावेळी फोटॉन ॲब्सॉर्ब करत असतात त्यावेळी काही इलेक्ट्रॉन हे बूस्ट होत असतात हायर एनर्जी लेवलकडे. तर हे नेमके फोटॉन कशा प्रकारे ॲब्सॉर्ब केलं जातं किंवा फोटॉन म्हणजे काय, तर फोटॉन म्हणजे सनकडून मिळणारी ही जी काही लाईट आपल्याला पाहायला मिळतो आहे या लाईटला फोटॉन म्हटलं जातं. या लाईटला फोटॉन म्हटलं जातं आणि हा फोटॉन हे हे ग्रीन पिगमेंट्स जे असतात, ग्रीन पिगमेंट म्हणा किंवा लाईट ॲब्सॉर्ब करणारे जे पिगमेंट असतात त्या लाईट ॲब्सॉर्ब करणाऱ्या पिगमेंट्सलाच लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट किंवा अँटिना पिगमेंट किंवा अँटिना मॉलिक्यूल म्हटले जातात. आणि ते कुठले असतात, तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल,
कॅरोटिनॉइड्स हे लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात, म्हणून त्यांना लाईट हार्वेस्टिंग मॉलिक्यूल असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे जे लाईट ॲब्सॉर्ब करणारे मॉलिक्यूल्स असतात हे दोन्ही बाजूने तुम्हाला या डायग्राममध्ये पाहायला मिळत आहे की या साईडलाही तुम्हाला हे मॉलिक्यूल्स पाहायला मिळत आहे आणि या साईडलाही हे मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत आणि सेंटरला ही जी डायग्राम तुम्हाला दिसते याला रिॲक्शन सेंटर असं म्हटलं गेलं आहे. ही रिॲक्शन सेंटर म्हणजे काय, तर या ठिकाणी फोटोसिंथेसिस होण्याची फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन फॉर्म होत असते किंवा या ठिकाणी फोटोसिंथेसिस रिॲक्शन स्टार्ट होत असते, ज्याच्यातून आपल्याला ATPच्या रूपामध्ये एनर्जी मिळत असते किंवा कार्बोहायड्रेट्सच्या रूपामध्ये एनर्जी मिळत असते. त्याआधी जी आपल्याला प्रोसेस पाहिजे आहे ती लाईट रिॲक्शन प्रोसेस आहे, ज्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की हे लाईट हार्वेस्टिंग जे मॉलिक्यूल असतात यांनाच अँटिना मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. आणि ते अँटिना मॉलिक्यूल म्हणजेच काय, तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल अँड कॅरोटिनॉइड्स. हे ज्यावेळी लाईट ॲब्सॉर्ब करत असतात, हे लाईट ॲब्सॉर्ब करतात त्यावेळी त्यांच्यामध्ये लाईट एनर्जीपासून ते केमिकल एनर्जी तयार होण्यासाठी ते रिॲक्शन सेंटरकडे ते लाईट पास करत असतात. आणि ते लाईट पास करत असताना इलेक्ट्रॉन फॉर्म होत असतात आणि हा इलेक्ट्रॉन फॉर्म झाल्यावर त्या ठिकाणी काही एक्साइटमेंट होत असते आणि ही जी एक्साइटमेंट होत असते ह्या एक्साइटमेंटलाच ही एक्साइटमेंट ही रिॲक्शन सेंटरमध्ये होत असते आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन फॉर्म होत असतो जो प्रायमरी ॲक्सेप्ट करत असतो. अशा प्रकारे यामध्ये आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की काही फोटोसिंथेटिक पिगमेंट आणि प्रोटीन्स जे असतात ते लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात आणि ते रिॲक्शन सेंटरला पास करण्याचं काम करतात. रिॲक्शन सेंटरला पास केल्यानंतर इलेक्ट्रॉन फॉर्म होत असतो आणि इलेक्ट्रॉन फॉर्म होतो त्यावेळी त्या ठिकाणी एक्साइटमेंट होते, म्हणून त्या सेंटरला एक्साइटेड स्टेट असं सुद्धा म्हटलं जात असतं. आणि ते प्रायमरी ॲक्सेप्टरद्वारे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जात असतो. त्या ठिकाणी क्लोरोफिल ए प्रेझेंट असतो, ज्याच्या प्रेझेन्समध्येच फोटोसिंथेसिस ही प्रोसेस तयार होत असते. आणि फोटोसिंथेसिस या प्रोसेससाठी 2 स्टेप्स त्यामध्ये होत असतात. एक म्हणजे लाईट रिॲक्शन आणि दुसरी म्हणजे डार्क रिॲक्शन. तर या सगळ्यात आधी या ठिकाणी ही जी काही प्रोसेस आपण बघत आहोत ही लाईटाच्या प्रेझेन्समध्ये होत आहे, ज्यामध्ये लाईट ॲब्सॉर्ब केला जात आहे, म्हणून याला लाईट रिॲक्शन म्हटली जाते. आणि ही लाईट रिॲक्शन ज्यावेळी क्लोरोफिल लाईट हार्वेस्टिंग किंवा अँटिना मॉलिक्यूलद्वारे लाईट ॲब्सॉर्ब केले जात असतात त्यावेळी तिथं इलेक्ट्रॉन फॉर्म होऊन काही एनर्जी तयार होत असते. मग हे जे काही लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम असतं हे एका विशिष्ट वेवलेंथवर ॲब्सॉर्ब केलं जात असतं, म्हणून ही जी फोटो सिस्टीम असते यासाठी काही वेवलेंथ असतात. या फोटो सिस्टीममध्ये वेवलेंथ सेकंड जी असते त्याच्यावर ही वेवलेंथ 680वर पिगमेंट लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात. आणि फोटो सिस्टीम फर्स्टमध्ये हे जे काही पिगमेंट असतात हे पिगमेंट वेवलेंथ 700वर लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात. म्हणजेच आपल्याला फोटो सिस्टीम 1मध्ये हे जे पिगमेंट असतात हे 700 वेवलेंथवर लाईट ॲब्सॉर्ब करतात हे लक्षात आलं. त्याचप्रमाणे फोटो सिस्टीम सेकंडमध्ये हे जे काही लाईट ॲब्सॉर्बिंग पिगमेंट असतात हे 680 वेवलेंथवर लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात. हे आपल्याला लाईट रिॲक्शनद्वारे लक्षात आलेलं आहे. आणि मग त्यानंतर जे काही प्रॉडक्ट फॉर्म होत असतात ते प्रॉडक्ट डार्क रिॲक्शनमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये
ट्रान्सफर होत असतात. म्हणजेच काय तर यापासून बनलेले जे काही प्रॉडक्ट असतात ते डार्क रिॲक्शनमध्ये जाऊन त्यापासून कार्बोहायड्रेट सिंथेसाइज होत असतात. म्हणजेच काय तर फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कंप्लीट होत असते. लाईट रिॲक्शनमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते, पण ती अर्धवट प्रोसेस असते. त्यामध्ये पुढे कंटिन्यू ती डार्क रिॲक्शनमध्ये पास झाल्यानंतर फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन कंप्लीट होत असते. आणि ज्यावेळी ATP सिंथेसाइज केलं जातं त्यावेळी ती जी प्रोसेस होत असते त्याला केमिओ ऑस्मॉसिस प्रोसेस म्हटलं जात असतं. म्हणजेच काय तर फोटोसिस्टीम 2 ही अशी सिस्टीम असते. दिस सिस्टीम ब्रिंग्स अबाउट फोटोलायसिस. या सिस्टीममध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटरचं फोटोलायसिस केलं जात असतं अँड रिलीज ऑफ ऑक्सिजन, आणि त्याद्वारे ऑक्सिजन रिलीज केला जात असतो. In this act, when PS second means photosystem 2 absorbs light, electrons are released. ज्यावेळी ते लाईट ॲब्सॉर्ब करतात इलेक्ट्रॉन रिलीज करतात अँड क्लोरोफिल मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड, आणि क्लोरोफिल मॉलिक्यूल हे ऑक्सिडाइज्ड होत असतात. म्हणजेच ऑक्सिडेशन प्रोसेस त्यामध्ये होत असते. The oxidized P680 regains its electrons by the photolysis of water as follows. जे पिगमेंट 680 असतात, 680 वेवलेंथवर जे पिगमेंट लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात ते त्यांचा जो इलेक्ट्रॉन असतो तो वॉटरच्या फोटोलायसिसद्वारे परत रिगेन करत असतात, परत मिळवत असतात. तो कशा प्रकारे बघा, 4H2O म्हणजेच काय, इथं वॉटरचं फोटोलायसिस केलं गेलेलं आहे ते 4H आणि प्लस 4OH यामध्ये रूपांतरित झालेलं आपल्याला दिसतं आहे. म्हणजेच त्याचं फोटोलायसिस, वॉटरचं फोटोलायसिस झालं, 4H आणि 4OH त्यामधून मिळालेला आहे. त्यानंतर हा जो 4OH आहे त्याचं परत फोटोलायसिस या ठिकाणी केलं गेलेलं आहे, आणि हे फोटोलायसिस होताना 4OH आपल्याला मिळतो, त्याचप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन पण बाहेर पडत असतात. हे 4OHचं परत फोटोलायसिस केलं गेलं, 4OH परत फोटोलाइज केल्यावर 2 वॉटर मॉलिक्यूल मिळतात आणि 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल किंवा ऑक्सिजन ॲटम आपल्याला बाहेर पडताना दिसतं. मग हे यावेळी मिळालेले जे वॉटर मॉलिक्यूल असतात ते वॉटर मॉलिक्यूल परत फोटोलायसिस केले जातात आणि त्यापासून परत वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतात. 4H2O पासून 2H2O वॉटर मॉलिक्यूल मिळतात. ऑक्सिजन गॅस रिलीज होताना आपल्याला दिसतोय. त्याचप्रमाणे 4H म्हणजे 4 प्रोटॉन आपल्याला मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे 4 इलेक्ट्रॉनसुद्धा रिलीज झालेत, म्हणजे ते परत रिगेन झालेले आहेत. परत ते P680 या पिगमेंटला जाऊन मिळालेले आहेत. याचाच अर्थ काय तर या सगळ्या फोटोलायसिस प्रोसेसमध्ये ऑक्सिजनसुद्धा रिलीज होत असतो, आणि हा जो ऑक्सिजन रिलीज होतो यालाच बाय प्रॉडक्ट असं पण म्हटलं जातं. ऑक्सिजन इज गिवन आउट ॲज अ बाय प्रॉडक्ट. Oxygen is given out as a byproduct by the photosynthesizing plant. Protons accumulate inside the thylakoid resulting in a proton gradient. जे थायलॅकॉइडमध्ये ॲक्युमुलेट केले जातात प्रोटॉन्स त्यांना प्रोटॉन ग्रेडियंट म्हटलं जातं, आणि जे बाय प्रॉडक्ट म्हणून ऑक्सिजन गॅस हा बाहेर पडत असतो तो प्लांटकडून फोटोसिंथेसाइज झालेला असतो, आणि प्लांट फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करत असताना ऑक्सिजन गॅस बाहेर रिलीज करत असतो, जो गॅस आपण म्हणजे ह्युमन बीइंग अँड ॲनिमल्स ॲब्सॉर्ब करत असतात. म्हणजे ज्यांना लाईफ जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते ते प्लांटकडून हा ऑक्सिजन मिळवत असतात. The energy released by the protons when they diffuse across the thylakoid membrane into the stroma against the proton concentration gradient is used to produce
ATP. Photosystem 1. In photosystem 1, when light quanta are absorbed by photosystem 1, means pigment 700 ज्यावेळी त्या ठिकाणी लाईट ॲब्सॉर्ब करत असतात, एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम द रिॲक्शन सेंटर. त्यावेळी ते इलेक्ट्रॉन्सही तयार करत असतात आणि ते इलेक्ट्रॉन्स तयार केल्यानंतर ते रिॲक्शन सेंटरकडे ती लाईट एनर्जी पास करत असतात. दिस फ्लो डाऊन अ चेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स टू NADP along the proton generated by splitting of water. त्यावेळी ते NADP फॉर्म करतात आणि स्प्लिटिंग ऑफ वॉटरमुळे त्यापासून सुद्धा ते हायड्रोजन ॲटम गेन करतात आणि दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ NADPH फॉर्म होत असतं. When hydrogen attached to NADPH is used for reduction of CO2 in dark reaction, this is also called reducing power of the cell. NADPH ला reducing power of the cell सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. का तर ज्यावेळी डार्क रिॲक्शन प्रोसेस होत असते त्यावेळी हे NADPHच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड रिडक्शन केला जात असतो आणि रिडक्शन करण्याची पॉवर ही NADPH मध्ये असल्यामुळे त्याला रिड्युसिंग एजंटसुद्धा म्हटलं जातो किंवा रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल म्हणजे NADPH असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे लाईट रिॲक्शनमध्ये फोटोसिस्टीम फर्स्ट अँड फोटोसिस्टीम सेकंड म्हणजे काय हे आता आपण शिकलो आहोत. पुढच्या टॉपिकमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण फोटो फॉस्फोरिलेशन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत.